नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय काय परिपत्र आहेत, काय म्हटलेलं आहे। थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत सन 2026-27 सन 2024-25 पासून शासनाने दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत वेतन देयके ऑनलाईन शालार्थ प्रणाली सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। या संदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्रमांक 3 व 4 अन्वये देण्यात आल्या। सन 2026-27 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून आज दिनांक 12 मे 2026 पासून ऑनलाईन टॅब सुरू करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरची थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत। संबंधित शाळेने मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती पडताळणी करून सादर दाव्यांना मंजुरी देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉग इनवरून थकीत देयकाची माहिती भरावी, तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी। तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, अधीक्षक वेतन हे भविष्य निर्वाह निधी पथक, प्राथमिक माध्यमिक संबंधित सर्व यांच्याकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या सर्वांना तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावी। तसेच सन 2026-27 मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु कोषागारास सादर न केलेली मान्यता न मिळालेली देयके सुरक्षा ऑनलाईन पद्धतीने सादर करावी। प्रलंबित सर्व थकीत देयकाची दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थामध्ये ऑनलाईन करण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील। शासनात सादर करण्यात येणारी 6 पर्यायावरील कालावधीमध्ये थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र 3 मध्ये सादर करावे। प्रस्तावासोबत तपासणीचा सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव 2 प्रतिमध्ये सादर करावा। 2026-27 मध्ये शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारणा सुविधाच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये युजर मॅन्युअल पाहावे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।